श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत की स्वामींचा संदेश, आजचा संदेश काय आहे तुमच्यासाठी. आजचा संदेश कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे. आजचा पहिला मेसेज हाच आहे ना की आता ना स्वामी तुम्हाला इतकं देणार आहेत ना की त्यातून तुम्ही ना दुसऱ्यांची पण मदत करू शकाल. म्हणजे इतकं तुम्हाला स्वामी देणार आहेत. ठीक आहे. कारण कुठे ना कुठे ना स्वामींना असं वाटतं आहे की स्वामींनी ना तुम्हाला ना कुठल्या तरी ना खूप मोठ्या आणि चांगल्या कार्यासाठी पण निवडलं आहे, जे तुम्हाला कदाचित आता माहिती नाही आहे. किंवा मग ते कार्य आहे ना स्वामी तुमच्याकडून करून घेणार आहेत. म्हणजे काय तर स्पेशली ना दान धर्म डोनेशनचं कार्य आहे ना तुमच्या हातून होणार आहे या लाईफ टाईममध्ये, हे स्वामी सांगत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा की तुमची लेवल काय होणार आहे या लाईफमध्ये. ठीक आहे. पहिला संदेश आहे स्वामींचा आहे ते बघूया आपण. दुसरा संदेश, वाव, बघा अशा काही गोष्टी घडणार आहेत ना, म्हणजे प्रेमाबद्दलच्या, जिथे तुम्हाला एक आहे ना समाधान भेटणार आहे. की तुम्हाला असं वाटेल की जे काही आयुष्यात झालं ना ते योग्यच झालं. कारण की आत्ता जे तुम्ही बघाल ना ते तुम्हाला असं वाटेल की अरे ते झालं नसतं कदाचित तर आज इथे मला ही व्यक्ती भेटली नसती, म्हणजे माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलं नसतं. तर ह्याचा एहसास तुम्हाला, म्हणजे ह्याची जाणीव तुम्हाला स्वामी करून देणार आहेत. म्हणून ना जर कुठली व्यक्ती किंवा कुठलीही गोष्ट तुमच्याकडून जर गेलेली आहे तर स्वामींचीच ती योजना होती तुमच्यासाठी. तुम्हाला त्या गोष्टी सकारात्मकतेने घ्यायच्या आहेत. आत्ता जो काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ना तो तुम्हाला भरभरून प्रेम करणार आहे. हे स्वामींचा हा मेसेज आहे तुमच्यासाठी. तिसरा मेसेज काय आहे. भावनाच्या आडे जाऊन घ्यायचे नाही आहेत कुठले निर्णय. ठीक आहे. आता तुम्हाला ना प्रॅक्टिकल होऊन डिसिजन्स घ्यायचे आहेत लाईफमध्ये. तर काय की भावनाच्या आरे जाऊन तुम्ही ना खूप साऱ्या गोष्टींमध्ये ना तुमच्या लाईफमध्ये खूप अडथळे बघितले आहेत. तर का तुमचा स्वभाव खूप हळवा आहे, दुसऱ्यांचा विचार जास्ती करता, स्वतःचा विचार कमी करता, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला अस्तित्व जे तुम्ही निर्माण केलं आहेत ना, पण कुठेतरी आहे ना तुम्ही कधी एकदम इमोशनल फूल होऊन जाता. तर ती गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे. स्वामींनी तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप काही चांगलं लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला पूर्ण विश्वास ठेवायचा आहे स्वामींवरती, पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला स्वामींचा. आणि फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल होऊन आता डिसिजन्स घ्यायचे आहेत थोडं, आणि इमोशनल फूल व्हायचं नाही आहे. कुठल्या पण गोष्टीवरती लगेच विश्वास करायचा नाही आहे. हा तिसरा मेसेज आहे स्वामींचा. नक्कीच हा मेसेज तुमच्याबरोबर रेझोनेट करेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही आहे. आपल्याला सगळीकडे स्वामी घरात पोचले पाहिजे. तर स्वामींचा जो गजर आहे तो आपल्याला कमेंटद्वारा करत राहायचा आहे. आणि